काय करणं, घाबरू नका घाबरू नका, राहून द्या राहून द्या, घाबरू नका ते. हो बसल्या बेड होता ना तुला. हबीबी जे बाबा आहे ते ना उद्या सेंटर देते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आपण निघालोय लेण्याद्री ओझर आणि वडगाव काशिंबे म्हणजेच गणपती दर्शनासाठी. तर ही आपली टीम रेडी आहे, आपण निघालोय दर्शनासाठी. पाहू शकता या दोन गाड्या, स्प्लेंडर आणि कोणती फसिनो, या दोन गाड्यामध्ये आपण म्हणजे चाललोय. आणि आता बघूयात पहिलं कोणतं होतं कोणतं नाही. तसं नाही का आपली राईड बघा, रोशन झांजरे फुल आपला ड्रायव्हर आहे आजचा, एकदम नाही का तयार, गॉगल बिगल घालून एकदम. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सगळ्यात बघू शकता तुम्ही, आता आपण टिंबे धरणावरती पोहोचलोय. धरणाचे 3 दरवाजे ओपन आहेत आणि आपली गाडी आली आणि दुसरी गाडी बघा मागून चालले. प्रमोद झांजरे आणि प्रीतम झांजरे हे दोघं आलेत. आता थांबायचं का इथं, नाही ना, निघायचं ना. तर चला आता इथून निघूयात. आता चाललो रोशा गाडी, रोशा चालू. मोठा होलसेल व्यापारी आहे मग, तो कशात आहे तुम्ही समजून जा. रोशन शेड गाडी चालवतात एकदम नाही का टॉप क्लासची. त्याच्याकडे गाडी नाही का, चालत आहे आपलं दोघी गाडी काय एकदम ऑप्शन आहे. टॉपचा ड्रायव्हर आहे, काय कोणती पण गाडी मला चालवतोय, फक्त देऊ नका त्याच्याकडे एवढं करा. बाकी कोणती पण तो चालवतो गाडी. भाईचा लॉन टॉप वातावरण निस्ता टॉपचा विषय, काय टॉपचा लो क्वालिटी दाखवत ना आपण, निस्ता टॉपचा असते सगळं. खूप दिवस झाले आपला ब्लॉग पण आला होता, काय पण होता म्हणलं आज काल आपल्याला म्हणलं चला जाऊयात गणपती दर्शन करूयात. कारण गणपती दिवस चालू आहेत, गर्दी तेवढी असणार आहे भयंकर. काय सांगू तुम्हाला ना, आजच्या गावात रोड बघा फक्त तुम्ही. कसं आहे बघा, खड्ड्यात रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात पूल बांधलाय हेच समजा ना, पण आहे काहीतरी. बघा हे बघा तुम्हीच पहा, आता इथून गाडी खाली गेल्यावर कसा राहील का माणूस नीट. युनिक आहे, जर कुछ ना कुछ युनिक होत आहे. पण तुम्ही वातावरण बघा, आईच्या गावात खड्डं ब्रो, खड्डे देख के चला रे गाडी, खड्डे देखो तुम्ही भी देखो, खड्डे देखो बघा तुम्ही वातावरण बघा. तुम्ही खड्ड्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही वातावरण बघा. नुसता टॉपचा विषय, काय लोड नाही काय ना, नुसतं नाही का. पण एक गंभीर विषय म्हणजे आम्ही रेनकोट आणला नाही आणि झाले वातावरण पावसाचं. तर तेव्हा भीमाशंकर इकडं पुढे गेलो ना, इकडं भीमाशंकर लागतंय. भीमाशंकरचा रोड आलाय म्हणजे जवळच नाही का, तर भीमाशंकरला नाही चाललो आपण. पण आपल्याकडून एक शॉर्टकट होता बरं का, तिकडून नाही करू आपल्याला, म्हणजे गाड्या पेट्रोल आपण इकडून जाऊयात नाही का. आणि पहा तिकडं हे भीमाशंकरचा रोड. देवा पाऊस नको येऊन तेवढं कर, फक्त भिजून नको देवा. काय ड्रायव्हर थांबले तर रोशन भाई फुल पळवतोय गाडी का उडवतोय काही समजा ना. आता पडता वाजलोय बाईकर चालले. आपण पण लवकर असं बाईकिंग करणार आहे नाही का, जरा थोडं नाही का, अजून 7-8 महिने तरी नाही, पण त्याच्यानंतर आपण पण बाईकिंग चालू करणार आहे नाही का, ट्रॅव्हलिंग ब्लॉग नाही का तसे. तर लवकरच बघायला भेटत तुम्हाला ते पण नाही का, त्याचा तेवढा वादच नाही विषय काही कसला नाही का. पाहू शकता आपण आलो डिंब्यामध्ये, आता डिंब्यात तर सोडले, आता पुढे थांबले आपण पेट्रोल पंपवरती. रोशन थांबायचं पेट्रोल पंप, मोबाईल पडला असता माझा तर बाबाला लागला असता. तर आता पेट्रोल पंप पुढं थांबत आपण नाही का, गाडी तिला आता आपण फुल करूयात नाही का, आणि मग निघूयात. म्हणजे किती का रास्ते में टेन्शन नको आहे आपल्या, म्हणून का
बघू शकता माहिती असं पण उडाले पण आता काय करू शकत नाही आपण त्याला नाही का ते काय त्याला म्हणतात काय म्हणतात तो इंग्लिश शब्द नॅचरल ब्रो नॅचरल टेन्शन नाही घ्यायचं नॅचरल डिझास्टर नाही फक्त नॅचरल बघा आमच्या इकडचे रोड बघा फक्त रोड हा गाडी चालवायला मजा येते राईडला लय मजा येते इकडे बघा नुसतं हिरवं जिकडे बघा तिकडे हिरवं आता इकडे डेव्हलप व्हायला लागलं नाही का हॉटेल बिल्डर जरा टॉपचा विषय ठीक आहे बघा तुम्ही फक्त ना वातावरण बघा आजच नाही बरं वातावरण काय आता आपण चाललोय पंपावरती बघत पंपावरती तर आहे तर आपल्या पंपावरती आपण आता टाकतोय पेट्रोल गाडीमध्ये त्या काय दोन्ही पण गाड्या लागल्यात आपल्या पंपावरती टाकत पेट्रोल फुल करा आहे बघा ऐकला शब्द फुल करा पैशाचा विषयच नाही ब्रो आपल्याकडं काय पाण्यावानी पैसा आहे पाण्यावानी आता प्रीतमच्या जोडा तर फुल निघाल याच्यात पण ना काय लाल्या व्हिडिओमध्ये आणि निघाले पंपावरून रोशन हॉटेल देतो गाड्या नाही का गाड्या चालल्या तर कंटिन्यू पण पाहू शकता आपली टाकी फुल आहे काय आता कसं पण चाललं कसं पण पिझ्झा ब्रो न टेन्शन आता आपण शिनोलीपर्यंत आपण शिनोलीचा रोड नाही आता वातावरण काय ब्रो वातावरण काय फुल गाडा गाड्या बिड्या फुलली का चालल्या करायचं आज काय रोड घ्यायचा नाही तर आता रोज ड्रायव्हिंग बघायला आपण ड्रायव्हिंग ठीक आहे कसं करतोय आपण काय करतोय मोठी गाडी आली का हॉर्न देतोय अर्ध्याकडे सिस्टर वाशी आहे ठीक आहे हॉर्न देगा क्या तू है तो क्या इस्तेमाल करेंगे ब्रो पैसा ये पैसा बचत होना चाहिए क्या नहीं जाएगा ब्रो गाईज आता आपण शिनोलीमध्ये बघू शकता शिनोली गाव नाही का तर रोशन नाही का थोडा गर्दीमध्ये चालवत आहे गाडी टॉपचा विषय रोजाचा पण नाही का गर्दीमध्ये गर्दी करतोय रोजा आज का प्रीतम कसा बसल्या कावळा दिसतो ना मागचा कावळा काळ्या कपड्यांमध्ये तो प्रीतम आहे तुम्ही पडला ते टायर पडलं वरून खाली बांधले वरून आला रोशन आता काढतोय साईडनी गाडी ओव्हरटेक टेम्पो ओव्हरटेक करतोय रोशन पण त्याला काही भेट ना साईड बुवा म्हटले ओव्हरटेक बोलते या साईडचं नाही बरो या साईडचं ओव्हरटेक करते डालचं गाडी डाल अरे निकल जाते ना बच्ची रोशन थोडा डर रहा है नहीं क्या म्हणजे घाबरते थोडा रोशन बाकी विषय नाही ब्रो ड्रायव्हर नवीन आहे थोडा घ्यायचं समजून चालतंय तेवढं तरी नाही का चल रोशाने फायनली ओव्हरटेक मारलेलं आहे किसी बात का नाही होना चाहिए काय बघा ना आले ना पीछे चलना उनके इसका मत छोड़ नहीं आगे साइड से नाही येत रे रोशन अरे मला आणतोय रोशन मी आता 50 झाले गाडी चालवतोय थोडं तिकडे ना 50 वर्ष झाले मला 50 त्या गाडी लाईनमध्ये कावळा कसा बघतोय बघा माझं कावळा ए गोगल बिगल आले कावळा गायच कावळा ये बाय येई चला आता भेटूयात आपण गोडेगावमध्ये गेल्यावरती हे बघा गोडेगावमध्ये पुढं आपली गाडी आता आपण गोडेगावमध्ये आणि पुढं थोडं नाही का चौकात थोडं जाऊ बघू तर आता आपण जुन्नर फाट्यावरून टाकून नाही का तिकडे तुम्हाला काहीतरी विषय गोडेगावमध्ये ट्रॅफिक नुसतात ट्रॅफिक आता आपण निघालो जुन्नर फाट्यावरून आपण गाडी चालवणार आहे तिकडं नाही का
तिथून पुढं तुम्हाला रोशन करेल गायडन्स. ठीक आहे. बघा इथं आपण पोचलोय. बघू शकता लेण्याद्रीच्या बायतेशी. इथं बघू शकता इथं सगळे दुकानं वगैरे आहेत नाही का, प्रसादाचे झाले सगळं वगैरे, फुल वगैरे नाही का सगळं भेटते. आता बघा इकडं वर दिसतंय का तुम्हाला, तेवढं वर चढायचं आता आपल्याला नाही का. गर्दी तर एवढी नाही आहे गणपतीमुळं, दरवेळेस असते तेवढी तरी नाही आहे. तर ही किती दमतात किती नाही काय माहिती वर चढायला. बघूयात. ऊनही खूप झालंय. पावसाळ्यात ऊन, उन्हाळ्यात पावसाळा. भाई फास्ट चढा बघा फटाफटा. तुम्ही पायथून मेन चढायला चालू होते. इथं असं काहीतरी आहे नाही का, वरण्याला वापरतात, त्यांना चढायला जमत नव्हते. किती रुपये किती असेल रे? 1,500 रुपये पाहिजे. 1,500 बाबू. 1,500 मी पाठवे माणूस वर घेऊन जाईल. केदारनाथला 10,000 रुपये. केदारनाथ आहे तेवढं. केदारनाथ किती? 10,000 रुपये. केदारनाथ लय रे, ते 24 किलोमीटर. 24 किलोमीटर चालला लागत आहे ना रे केदारनाथला. अरे इथे काय तिकीटचा विषय काय काय माहिती, बघायला लागल. काय तर आपण ऑनलाईन तिकीट काढलंय. कुंभ दाखवतो तिकीट 2, 3, 4. तर आता निघालोय वरती. ऑनलाईन तिकीट 20 रुपये स्वस्त पडले आपल्याला. तुम्ही पण जर इकडे येत असाल तर ऑनलाईन तिकीटच काढून या, इकडं ऑफलाईन तिकीट घेऊ नका. आता मस्त सावली वगैरे थंड अशी पळतच चाललेत, कारण की आपल्याला 2 देवस्थान करायचे. अशा नुसती पब्लिक बसलीवर रस्त्याने. अरे जेव्हा औरंगाबादला गेलेलो ना, हा हा का? अरे मग ऑनलाईन होते स्वस्त, कशाला तिकीट काढायची ऑनलाईन? ऑफलाईन तिकीट होतं एकाचं 45 रुपये. हा का? हां, आणि तेच तिकीट मला ऑनलाईन 30 रुपयाला भेटलं.
सीन असते मग ऑफलाईन त्याच्यामुळे तुम्ही पण आता नाही ऑनलाईनच काढा इथे येऊन तिकीट घेऊन तर म्हणजे नसेल जमत तर ठीक आहे पण जमत असेल तर ऑनलाईनच काढा. अरे पब्लिक आहे इथं त्याच्यामुळे थोडं समाधान मोबाईल करायची गायब नाही तो व्हायचा उद्योग. हे प्रीतम कसं ते आणि चालते बघ. बघा काय करणं घाबरू नका राहून दे त्याला घाबरू नका. ते रोशा एवढा गोरा नाही रे बनतो त्यालाच काहीतरी गोर आहे. पाणी बॉटल वगैरे नाही का पाणी थोडं आले तर थोडं सावधच राहा बाकी विषय नाही. हे काय अरे हे जाय लावलेत नळ त्यात पाणीच नाही. हे बघा पाणी वाटते अजून डोंगरावरून तरी नाही का चालूच आहे. खूप भयंकर दम लागलाय असं व्ह्यू बघा. कसं बसलंय बघा. ए हॅलो हाय कर नाही करत लावू देत नाही बुक सेलिब्रिटी. लय बारीक रे अजून. हे बघा इथं कसे बसलेत नाही का फुल लाईनशीर लाईन धरूनच नाही का झाडावरती. बघू शकता पहिला ब्रेक घेतल्याने तर जमले थोडं सोडून एकदम मस्त असं आहे. सगळीकडून पाणी वाहतंय. हो फायनली काय आपण वरती पोचलोय. एवढा दम लागलाय का श्वास फुललाय पूर्ण. पाहू शकता मस्त सुंदर असं बनवलंय जुन्या काळातली क्रिएटिव्हिटी. कसं आता काही इतिहास माहिती आहे का? आता मंदिर कुठं आहे? मला माहिती ना मंदिर आतमध्ये. तुला काय माहिती आहे इतिहास का सांग बरं सांग ना. मला माहिती ना जाऊया मंदिरामध्ये कुठला रावड आहे का नाही माहीत नाही पण ठीक आहे. चांगले वरती आता आपण स्टेप चढत नाही का पाहू शकता कसं एकदम नाही का गोवाने सगळं पान गाव आणि दर्शन करून घेऊ. पाहू शकते कोरीव कामे सगळं खडकं कोरलेले सगळं. गाभाऱ्यात आलो आपण. हे असं सुंदर असं कोरलंय बघा सगळं खडकाचं आहे. नाही का मस्त असं तिकडं पाहू शकता गणपती मोरया. सुंदर असं मंदिर वाटतं एकदम नाही का. त्याला जाऊयात बाहेर दर्शन करून. आलोय बाहेर गॅलरी व्ह्यू मंदिर कसं गॅलरी. विषय नाही का चल रे काय विषय रोशन टाक बरं. कॉईन आणले ऑनलाईन पण टाका. इथं आवाज कसा ऐकू होत आहे सगळ्या पाहू शकता कसं आहे. देखो काम एकदम हाती इथं वाघ. गाई जुन्या काळामधला गोठा आहे बघू शकता इथे नाही का बाहेर बैल गोठा आहे का काय आहे नाही का पण आहे बऱ्यापैकी बघण्यासारखं. घरं वगैरे हा असाच काहीतरी विषय असणार आहे. हा पूर्ण बेड टाईप आहे नाही का एकदम असं हो बसल्या बेड होता ना तुला.
गाईज एकदम नाही का असं होय अरे असं प्रिझन टाईप वाटत नाही का रे प्रिझन टाईप नाही वाटत काय एकदम नाही का घरा टाईप वाटतं एकदम क्वालिटी असं नाही का मस्त असं काय याच तुम्ही एकदा बघायला इकडं नाही का कोण कोण आले कोण कोण नाही एकदा कमेंट करून सांगा इथं पाणी पडते वरून मरण चिकट झाले असं पडलं ना निबार असा आपटल निबार रे थांब थांब मला पडू नको देऊ अरे धरायला आहे चल पडलो तर पडलो आज पडलो सगळं उठलो काय नाही बघायचं सगळा खराब होऊन जायचा आहे. हा तू चल काय पडलो तर पडलो काय फरक नाही पडत पण हे कसं उतरते सो गाईज आता आपण चाललोय वरती आणि घसरं नेलंय आणि त्यात पाणी वरून पडते टपा 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 नाही का अगं बाई 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 पार भिजून गेलो वा काय वाटतंय जबरदस्त हा हे इथे काय कोणतरी नाही का मेन असेल त्याची रूम असेल कोणतरी ओ व्ह्यू बघा व्ह्यू फक्त तुम्ही व्ह्यू हे बंद आहे का रे इथं काय इथं लॉक आहे इथं एक रूम आहे अरे बा नाही का एकदम क्वालिटी असं आहे फक्त तुम्ही एकदा यायला पाहिजे इकडं नाही का 2 BHK 1 BHK असेल रे अजून 1 2 अरे 2 हॉल बेडरूम किचन बघ ब्रो कसं आहे हां क्वालिटी इन क्वांटिटी काय नुसतं धिंगाणा अंगण फक्त अंगण बघा अंगण विंगण पुढं व्ह्यू अरे नाही वाचवायचं येतो खूपच वाच येतो रे येडे का इथं कोणी तसं करायला काय पण बोलतंय ठीक आहे नाही का असं 2 BHK परत 2 BHK हॉल बेडरूम नाही हा किचन असणार शक्यतो दिस इज द किचन गाईज किचन 1 BHK हा म्हणजे अँड हा 1 BHK टोटल अरे 3 रूम आहेत हा अरे क्वालिटी विषय अशी रूम बी मी कधी इथं अरे काय राहिलं मजा येईल इथं बघ ना पुढं असं इथं राहायचं अरे कोण आपल्याला घेणं देणं नाही कोण काय बोलणार नाही अंगण बिंगण इथं बसायला जागा अरे कुठे आहे वाळा काय घेणं देणं नाही पाणी इथं हांडे भरायचं अरे कुठं जायची गरज नाही काय बघा फक्त खायचे थोडी तारंबळे लांब जावं लागेल खाली पण ठीक आहे तेवढंच आपण करू शकतो इथं पाणी बिनी भरलंय पण हे असं होऊ शकत नाही तर राहायचा विषय नाही का काय झालं आपण खाली बघू शकता गाडीवर बसलो आता आपण इथून डायरेक्ट ओझरला जाणार आहोत तर आता भेटतात तिकडंच गेल्यावरती तर गाईच बघू शकता आपण कमान क्रॉस केली आहे ओझरची आता चाललोय आतमध्ये गणपतीच्या मंदिराकडे सायकल्स किती लांबून आले असतील रे भरपूर लांबून आलो आपण आता बघा ओझरमध्ये नाही का गणपतीचे बॅनर बिनर लागलेत नाही का कंटिन्यू इथून आहे सण आहे गणपतीचा म्हणल्यावर बॅनर लागलेच पाहिजेत नाही का तर इथून आता किती लांब आहे जवळपास मंदिर आले 350 मीटरवर पाहू शकता इथं अजून एक छोटीशी कामं आहे श्रींचा जन्मोत्सव 16/2025 टू व्हीलरला नाही तर निघालो आपण आता पाहू शकता इथं सांस्कृतिक भवन आहे सांस्कृतिक भवन भक्त भवन नाव बोलायचं नाही का आता आपण आलोय खाली मंदिरात निघत ते भक्ती भवन आहे रे भक्ती भवन भक्ती भवन 3 नंबरचं आहे ते आपण माझी खायला 1 नंबरचं होतं 3 नंबर आहे नाही का आता इथून पुढे साईडला मंदिर आहे पुढच्या साईडला पाहू शकता इथून अशी दुकानं वगैरेच नाही का प्रसाद वगैरे ठरलेला आहे गुडाचा पेळा कंदी पेळा मूळ कंदी पेळा आहे क्वालिटी म्हणजे विशेष नाही का मोदक अरे मोदकच असतात ना रोषाने गणपती बाप्पा मोदक त्याला चपट्या केला का झाला पेढा हे बघा मारुती राहायचं मंदिर पाहिजे नाही का असं भेटते
हो फीलच काय वेगळा फीलच वेगळा आहे ब्रो फील चला पाहू शकता कसं आहे एकदम क्वालिटी नाही का ओझरला कोण कोण आले त्यांनी नाही का कमेंटमध्ये सांगा नाही का पण बघा इथं चप्पल ठेवायला स्टँड आहे आपली चप्पल ठेवूयात स्टँडमध्ये आणि निघूयात पुढं इथं बाहेर छोटीशी प्रत्येक देणगी कक्ष वगैरे नाही का इथं नाही फुल वगैरे देणगी कक्ष नाही का बघू शकतो इथं लिहिले फोटो काढण्यास सक्त म्हणणं आहे पण आता आतमध्ये कॅमेरा आहे जाऊ शकता कॅमेरा काय माहिती फोटो काढण्यासाठी फोटो नाही व्हिडिओ काढतो आपण ना काय रोश हे बघा हे एंट्रन्स आहे मग इथून जाऊयात आपण आतमध्ये नाही का तर आतमध्ये गेल्यावर समजा काही विषय नाही घेऊन पुन्हा आता काही आलं इथं खाली नाही वर हात लाव कुठं पण लावल्याची म्हणतो राक्षसाला मागे सोडून पुढे जायचं असतं असा विषय आहे का असं नाही का मंदिर एकदम क्वालिटी आती एका विषयी चल ना तू इधर पैर भी धोके चलो रे चल फिर चल चलो रे देख ना इधर ट्रैफिक जाम देख रहे पाणी वगैरे घेऊ जरा निघूयात पुढं ब्लॉगर आम्ही पण आहे मागं येस ब्रो हे पाहू शकतं हे मंदिर आहे प्रॉपर नाही का एकदम असं तसं मानायला बघायला गेलं तर दगडामध्येच मंदिर आहे नाही का सभामंडप वगैरे पण रोशन तुझं काय म्हणणं आहे याच्यावर मंदिरावर एकच नंबर फील कसा आहे एकदम क्वालिटी एकदम शांत शांत फिलिंग निवांत ब्रो आता हे कसं रे वर जायचं आणि खाली उतरायचं कुठं अरे लाईनीला आहे तेवढे बाबा ओ माय गॉड बघा शकता ही लाईन चला जाऊ दे चला थोडा थांब होईल क्लिअर अरे लाईन प्रॉपर खडे ना कमीच आहे तरी चढतोय वरती उतरतोय गणपतीचं मान लय कमी आहे बघायला गेलं तर एवढं काय लाईन नाही आपण उठाले रे बाबा आलोय आपण इथं लाईनीला पाहू शकतो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया घोषणा विषणा जोरदार नाही का? पैसे पडले बाबा आपणचे पैसे सांगले मोरया 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 ठीक आहे आता आपण बरीच मोठी लाईन आहे तर जाऊयात आता मंदिरामध्ये बघू शूट करायला जमतंय का नाही काय आपण आता लाईन संपत आली आहे इथं आलो एंट्रन्स पाशी आता इथून जाणार आहोत आतमध्ये प्रवेशद्वारापाशी प्रवेशद्वारापाशी आलो आहे आपण प्रॉपर मराठी वापर प्रॉपर मराठी लाईक कर अरे ब्रो माझी पब्लिक इंग्लिश पण नाही काही काही त्यांना दिसतात समजायला मला नको सांगू पब्लिक इसको बोलो कमेंट में बोलो क्या विषय नहीं क्या जय बाप्पा मी तिन्ही लँग्वेजचा ब्लॉगर आहे मराठी हिंदी इंग्लिश कन्नड आणि तमिळ मी वापरतो नाही ते शिकायला लागेल मग आम्हा कन्नड चौघे सोबत थांबा आमच्या काका चाललंय आपण आतमध्ये नाही का होय अरे हे मंदिर तोडीमध्ये बांधलेलं आहे ना रे हे तोडी नाही आहे रे दगड आहे दगड वैस ना उसको बोलते हैं ना ब्रो नाही हा म्हणजे हा बीबी चला आता आपण चाललोय एंट्रन्स आतमध्ये बीबी ये कैसी होती हबीबी ये कैसी होती तो हबीबी हम आए थे ना उधर से हबीबी हबीबी जब हम आए थे ना उधर से एंट्री ली थी आतमध्ये कॅमेरा नव्हता पण ठीक आहे काय विषय नाही रोशन शेटमध्ये एवढी डेअरिंग आहे ना त्यांना नाद करून टाकलाय नाद काय स्वतः बिल्ड आहे डायरेक्ट इथं आवश्यकता नाही त्याची वगैरे झाडं लावलेत
जास्वंदीची आहे बघा. काय दिसतंय का नाही बघा. दिसलं अरे नाही का. ठीक आहे, काय विषय नाही. चलो हा सभामंडप बघू शकता आपल्याला. सभामंडपात जाऊया. सकाळी सभामंडप एकदम नाही का मस्त असं सुंदर असं. ठीक आहे, सभामंडप आहे. तर इथं पण लिहिलं आहे फोटो काढणं सक्त म्हणणं नाही आहे. ठीक आहे, काय विषय नाही. ती गँग निघाली तिकडं. निघात बाहेर. मंदिराची हेची का इथं नारळ फोडतात ते नाही का. थोडे नारळ वगैरे. ए रोशा आता निसल पटापट चल. ए गाडीची चावी, माझ्या गाडीची चावी. तुम्हाला नारळ फोडायला आला बघा. मोर्या. अरे फटक्यात 4 तुकडे झाले पाहिजे नारळ. हा एक साईड ठेव. मंदिर वगैरेचं एकदम नाही का. चला आता जाऊयात बाहेर नाही का. भेटत बाहेर गेल्यावरती काय आपण आले आता नाश्ता करायला येऊ शकता. भेटले नाश्ता करायला आपल्याला चिप्स खातोय नाही का. हे पावभाजी डोसा मिसळ पाव नाही का त्यांचं चालले मस्तपैकी. तर ठीक आहे, त्याची अजून काही ऑर्डर आली नाही. तर आता नाश्ता वगैरे करूयात आपण आणि इथून निघूयात. सो गाईज आता आपण निघालो जर मधून घोडेगावला जाण्यासाठी. कारण की आता आपण निघालोय घरी. जे तिसऱ्या जागेवर आपल्याला जायचं होतं ते आपण कॅन्सल केले वेळ अभावी. कारण की वेळ खूप नाही का कमी आहे आपल्याकडं. इथून आपल्याला घरी पण लवकर पोहोचायचं आहे. कारण की घरच्या गणपतीचे नाही का गावातल्या गणपतीची आरती करायला पण तिथं कोणी नाही. त्याच्यामुळं लवकर आपल्याला पोहोचायचं आहे. तर ठीक आहे, आता आपण इथून निघालो घोडेगावला जाण्यासाठी. भेटूयात घोडेगावमध्ये गेल्यावर. आता आपण घोडेगावमध्ये आलो आहे. रोशन इथं पेढे वगैरे घेतो आहे गणपतीला प्रसादाच्या आरतीला. तर ते चालले प्रसादाचं. अजून बरंच काही साहित्य घ्यायचं होतं. इकडे मागच्या दुकानामध्ये साहित्य घेतलं. आता आपण आता इकडे आलो आहे. पुढं हार वगैरे घेतलं आहे त्यांनी. या हातामध्ये हार वगैरे पाहू शकता. तर जस्ट आताच घोडेगावमध्ये आलो आपण. तर अजून इथून आपल्याला जवळपास 30-35 किलोमीटर जायचं अजून. तर ठीक आहे,